चला सुरुवातीस आपला प्रवास सुरू करूया. आपल्या विनाशीची सुरुवात. मानवजाती गंभीर संकटात आहे हे सर्वांनाच माहीत आहे. जग संकटात आहे. जग गोंधळाने भरले आहे. वेदना आणि क्रूरता आणि आपल्या सभोवताळाच्या संकटांनी भरलेला आहे. हे बातम्यांमध्ये आहे. मला वाटते की आज पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला याची जाणीव आहे की आपण एक सभ्यता म्हणून, एक प्रजाती म्हणून, एक लोक म्हणून मोठ्या संकटात आहोत आणि आपल्या सभोवताळाच्या आपत्तीवर कोणत्याही उपाय दिसत नाही. या सगळ्याची सुरुवात सुरुवातीलाच झाली. तर आपल्या विनाशीची सुरुवातीकडे परत जाऊया. बरं, गोष्टीच्या सुरुवातीला परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली आणि त्याची मूळ योजना अशी होती की आपण त्याच्या प्रतिरूपाचे हवे आणि त्याच्या सारखंच असावे. परमेश्वराच्या स्वभाव आणि चरित्र समाई करण्यासाठी. उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 26. न्यू किंग जेम्स व्हर्जन मधून वाचत आहे. मग परमेश्वर म्हणाला. हे उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात आहे, अगदी सुरुवातीला. परमेश्वर म्हणाला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवधी पृथ्वी आणि पृथ्वीवर रेंगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवतील. परमेश्वर मनुष्य घडवत आहे. मनुष्याचे वर्चस्व असावे हा त्याचा हेतू आहे. तो मनुष्य राज्य करेल. परमेश्वर पृथ्वीवर जे निर्माण करत आहे त्यावर मनुष्य शासन करेल. परमेश्वराने मनुष्याला यादेन नावाच्या ठिकाणी ठेवले आणि त्याला काय करण्याची परवानगी आहे आणि काय करण्याची परवानगी नाही याबद्दल आज्ञा दिली. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण परमेश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा मनुष्य कसा अस्तित्वात आला याचा सुरुवातीला आपण परत आलो आहोत. आणि आपण जे शोधतो ते म्हणजे निर्मितीच्या शुद्धतेचा भाग म्हणून काही सीमा होत्या. या सर्वांचा मूळ मनुष्य होता. मनुष्याने काही स्वीकार्य प्राप्त सीमांमध्ये राहणे अपेक्षित होते. परमेश्वराने त्याला सांगितले की त्याला काय करण्याची परवानगी आहे आणि त्याला काय करण्याची परवानगी नाही ते सांगितले. तो बागेतील सर्व झाडांची फळे खाऊ शकत होता. एक विशिष्ट झाड ज्याला त्याला स्पर्श करण्यास किंवा खाण्यास पूर्णपणे मनाई होती. मनुष्य आदम आणि त्याची पत्नी हवा त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली. त्यांनी आज्ञा मोडली. स्वतःला आणि त्याचे संपूर्ण वातावरण अंधारात आणि विनाशात बुडवले. मनुष्याने सीमा तोडली. आता कोणतीही गोष्टी असो, झाड, कुठलेही झाड असो, कुठलेही फळ असो, तत्व हे आहे की मनुष्याने स्वतःच्या भयासाठी परमेश्वराने त्याच्यावर घातलेली सीमा तोडली. सृष्टीच्या कर्माच्या अत्यावश्यक भाग असलेली सीमा सिस्टम मोडकळीस आली. अंधकारापासून प्रकाश वेगळे करण्यासाठी, अव्यवस्थापासून व्यवस्था वेगळे करण्यासाठी, चांगल्यापासून वाईट वेगळे करण्यासाठी सीमा रेष निश्चित केल्या गेल्या. सीमा मनुष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी होत्या. आपण आपल्या आयुष्यातील सर्व दिवस सुरक्षितपणे आणि क्रमात जगू शकतो याची खात्री करण्यासाठी सीमा रेष घालण्यात आल्या होत्या. मनुष्याने सीमा तोडल्या आणि अवज्ञाचा दंड खूप जलद आणि खूप कठोर होता. बायबलच्या पहिले पुस्तक उत्पत्ती अध्याय 3 वचन 16 ते 19 मध्ये आपण पाहतो. चला ते वाचूया. हे उत्पत्ती अध्याय 3 वचन 16 ते 19 आहे. मनुष्याने सीमा ओलांडल्या किंवा मोडल्या नंतर परमेश्वर बोलत आहे. मनुष्याने परमेश्वरासमोर पाप केला आहे. त्या स्त्रीला परमेश्वर म्हणाला, मी तुला बाळंतपणाच्या वेदना खूप तीव्र करीन. वेदनादायक प्रसूतीसह तू मुलांचा जन्म देशील. मात्र त्याआधी स्त्रीने जन्म दिले. परमेश्वराची योजना काय होती हे मला माहित नाही, पण सीमारेषा ओलांडून परमेश्वराची आज्ञा न मानण्याच्या दंडाचा हा भाग होता. मी तुझ्या बाळंतपणाच्या वेदना खूप तीव्र करीन. वेदनादायक श्रमाने तू मुलांना जन्म देशील. तुमची इच्छा तुमच्या पतीची असेल, तो तुमच्यावर राज्य करेल. आदमाला तो म्हणतो, कारण तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाची मी तुला आज्ञा दिली त्या झाडाचे फळ खाऊ नकोस, तू ते खाल्लेस. तुझ्यामुळे जमीन शापित आहे. तुझ्यामुळे जमीन शापित झाली आहे.
आणि कष्टदायक परिश्रम करून, कष्ट म्हणजे कठोर परिश्रम, तू आयुष्यभर त्यातून अन्न खाशील. ते तुमच्यासाठी काटेरी झुडपे निर्माण करतील. तू शेतातील झाडे खाशील. वचन 19, तुमच्या कपाळाच्या घामाने तुम्ही जमिनीवर परत येईपर्यंत तुमचे अन्न खा, कारण त्यापासून तुम्ही मातीसाठी घेतले होते. तुम्ही आहात आणि मातीत परत जाल. ते विधान मानवी अनुभवात मृत्यू आणते, मृत्यू आणि सडणे आणते. तुला मातीपासून घेतले गेले होते. मी तुला पृथ्वीच्या कच्च्या तत्वांपासून निर्माण केले आहे आणि तू मरून मातीत परत जाशील. आणि ते खरे आहे. जेव्हा माणूस मरतो आणि त्याला जमिनीत टाकले जाते तेव्हा ते परत मातीत मिळतात. मातीपासून तू होतास आणि मातीत परत जाशील. त्यामुळे मृत्यू येतो. आज्ञाभंगाची शिक्षा खूप कठोर आहे. तर आपण स्तोत्र म्हणून काय पाहतो? आपण आपली विनाश म्हणून काय पाहतो? बरं, सर्वप्रथम या जीवनात, काळामध्ये आणि मृत्यूमध्ये मोर्टॅलिटी एक वेदनादायक आगमन आहे. दुसरे म्हणजे लिंगांमधील संघर्ष आहे, ज्यामुळे पृथ्वीवर स्फोट झाला आहे. स्त्री पुरुष असा तो संघर्ष. आपल्या बहुतेक वातावरणालाही शाप मिळाला. तुम्हाला हे माहीत आहे की जर तुम्ही जमिनीचा एक तुकडा सोडला तर त्यावर तण उगवेल. पृथ्वीवरून आपोआप उगवलेली पिके, तुम्हाला खायला घालणारी पिके तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. तण वाढेल. तुम्हाला तणांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला पिकांना खात घालावे लागेल. तुमच्यासाठी जे फायदेशीर आहे ते तुम्हाला जमिनीतून वर आणावे लागेल. भौतिक वातावरण शापित आहे. कष्ट आणि श्रम हे मनुष्याचे भाग झाले. तुम्हाला काम करावे लागेल, घाम घालावा लागेल, तुम्हाला थकून जावे लागेल. जगण्यासाठी दैनंदिन कष्ट, श्रम करण्यासाठी निराशाने बाहेर पडावे लागेल. शारीरिक मृत्यू मनुष्याला मागे टाकेल आणि तो ज्या मातीतून आला होता त्या मातीत परत जाईल, कारण वेळ प्रत्येक मनुष्याला पराभूत करेल. तुम्ही काय करता याने काही फरक पडत नाही. तुम्ही जितके वयाने मोठे व्हाल तितके कमकुवत व्हाल आणि शेवटी वेळ तुमचा पराभव करेल, कारण आपण सर्व मरणार आहोत. परमेश्वर आणि मनुष्य यांच्यातील घनिष्ठ सहवास आणि नाते तुटेल. हाच विनाश आहे जी मानव जातीवर पडली आहे आणि त्या विनाशातून सर्व वेदना पृथ्वीवर निर्माण झाल्या आहेत. सर्व युद्ध, सर्व क्रूरता, सर्व गैरवर्तन आपण दररोज ऐकतो त्या सर्व नकारात्मकता या वस्तुस्थितीतून निर्माण होतात की मनुष्याने परमेश्वराने जे करण्यास सांगितले त्याचे पालन केले नाही. या सर्व विनाशाचा स्रोत आणि जो मनुष्याचे हृदय दूषित करतो तो सैतान नावाचा एक शक्तिशाली आत्मा आहे. सैतान तो आहे जो बागेत आला आणि त्याने मनुष्याला फसवले. सैतान या शब्दाचा अर्थ विरोधी. जो परमेश्वर स्थापित करू इच्छितो त्या प्रत्येक गोष्टीला विरोध करतो. सैतान परमेश्वराच्या आज्ञाविरुद्ध बंद करण्यासाठी मनुष्याला फसवतो आणि फसू लावतो. जेव्हा खरं तर कुरूपता असते तेव्हा तो सौंदर्याचे वचन देतो. तो म्हणतो गोष्टी ठीक होतील, जेव्हा की माणूस त्याच्या कृतीने स्वतःचा नाश करतो. तीच तत्वे आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. फसवणूक, खोटी आश्वासने. लोक असे काहीतरी शोधत आहेत जे त्यांना कधीही मिळणार नाही आणि या सर्वांचा शेवट म्हणजे कुरूपता, वेदना आणि नुकसान. तेच तत्व आज पृथ्वीवर अस्तित्वात आहे. आम्ही स्वतः ज्या नकारात्मक आध्यात्मिक वातावरणात राहतो त्याबद्दल बोलूया. यादेन बागेमधील मोठ्या अवज्ञामुळे 2 क्षेत्रांमध्ये गडद नकारात्मक आध्यात्मिक वातावरण समोर येते. सृष्टीच्या निर्मातीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मनुष्याने परमेश्वराची आज्ञा मोडली तेव्हा काहीतरी घडले. 2 गोष्टी समोर आल्या ज्या आजही मनुष्याच्या सर्व दुःखात समोर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याच्या हृदयातील अंतर्गत भ्रष्टाचार. हृदय म्हणजे मनुष्याच्या अंतर्गत संरचना, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या भावनांमध्ये, त्याच्या प्रेरणांमध्ये. मानवी हृदयांचे अनुभव मनुष्याचे हृदयातील अंतर्गत भ्रष्टाचार. मार्क अध्याय 7 वचन 21 ते 23 चे पुस्तक आहे. बायबल हेच म्हणते, कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. आणि मग तो यादी देतो, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळ, अहंकार,
मूर्खपणा ही प्रत्येक स्तराची अशुद्धता आहे. मत्सर, निंदा, अहंकार, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व मनुष्याला अशुद्ध करतात. अशुद्धचा अर्थ असा होता की जे आतून येते ते एखाद्या व्यक्तीचे वातावरण खराब करण्यास कारणभूत ठरते आणि चुकीचे काम निर्माण करते व निरंतर ते अपराध करतात. तर हृदयातून अशुद्धता येते. मनुष्याच्या हृदयातून वाईट विचार निघतात. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्याभिचार, लोभ, दुष्टपणा हे सर्व आज पृथ्वीवर जे काही आम्ही पाहतो ते मनुष्याच्या हृदयातून येते. आणि हेच घडले जेव्हा मनुष्याने सुरुवातीला परमेश्वराची आज्ञा मोडली. हृदयाचा अंतर्गत भ्रष्टाचार होता, त्यामुळे आतून बाहेरून भ्रष्टाचार आहे. दुसरी गोष्ट जी आम्ही पाहतो की ज्यामुळे नकारात्मक आध्यात्मिक वातावरण होते ते म्हणजे अवेज्ञामुळे पृथ्वीवरील आध्यात्मिक शासन करणाऱ्यांचे दुष्ट प्रणालीचा उदय आणि सशक्तीकरण. पृथ्वीवरील आध्यात्मिक शासन करणाऱ्यांची प्रणाली. यादेन बागेमधील मोठ्या अवज्ञामुळे गडद नकारात्मक आध्यात्मिक वातावरणात पृथ्वीवर कार्य करण्यासाठी आणि मनुष्यांच्या जीवनात दुःख आणि अंधकार आणण्याची शक्तीची कारण बनले. ते कोणीही पाहू शकत नाही. हे मानवी जीवनाच्या अदृश्य परिमाणांमध्ये आहे. परंतु मानवी जीवनाच्या अदृश्य परिमाणांमध्ये अंधकारमय आत्म्याचे शासन करणारे आहेत, जे मानवी अवज्ञाद्वारे मुक्त केले गेले आहेत, जे आता मनुष्यांच्या जीवनात दुःख आणि अंधकार आणतात. ते युद्ध निर्माण करतात, ते भूक निर्माण करतात, ते दुष्काळ निर्माण करतात, ते रोग निर्माण करतात, ते पृथ्वीवर मनुष्याला सामोरे जावे लागणाऱ्या समस्या निर्माण करतात. इफिसकरांस अध्याय 2 वचन 1 आणि 2 या पुस्तकातील हा वचन पहा. आम्ही यातून तत्वे पाहणार आहोत. लेखक म्हणतो, तुमच्यासाठी तुम्ही आपले अपराध व आपली पातके यांमुळे मृत्यू झालेला होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ज्या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याच्या अधिपती याचा धोरणाप्रमाणे चालत होते. तुम्ही या जगाच्या मार्गांचे आणि आकाशाच्या राज्याच्या अधिपतीच्या मार्गांचे अनुसरण करता, जो आत्मा आता अवज्ञा करणाऱ्यांमध्ये कार्य करत आहे. आणि हे मानवी जीवनाचे संपूर्ण परिमाण उघडते जे आपल्याला आता समजते. आकाशाचे एक राज्य आहे. आध्यात्मिक क्षेत्रात आकाशात एक राज्याची संघटित प्रणाली राज्य आहे आणि आम्ही पृथ्वीवर अपराध आणि पापांमध्ये चालत असता या जगाच्या मार्गांचे आणि आकाशाच्या राज्याच्या मार्गांचे अनुसरण करीत आहोत. जो आत्मा आता अवज्ञा करणाऱ्यांमध्ये कार्यरत आहे. जेव्हा मनुष्याने परमेश्वराची आज्ञा मोडली तेव्हा आपल्यावर सशक्त आणि टाकले गेले. येथे आणखी एक वचन आहे. ते इफिसकरांस अध्याय 6 आणि वचन 12 मध्ये आहे. ते म्हणते, आपले जगडणे, कारण आपले जगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोख्यातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ते पुन्हा आहे. आणि हे वचन आम्हाला आमच्या आजूबाजूला असलेल्या वाईटाची संघटना व्यवस्था देते. शासक, अधिकारी या गडद अंधकारमय जगाची शक्ती, आकाश मंडळातील वाईटाची आध्यात्मिक शक्ती. तर ही नकारात्मक आध्यात्मिक वातावरणाची 2 क्षेत्र आहेत जी मुक्त झाली कारण मनुष्याने परमेश्वराची आज्ञा मोडली आणि सीमा तोडल्या. क्रमांक 1, त्याच्या हृदयाच्या आतून अंतर्गत भ्रष्टाचार उत्पन्न झाला. आणि क्रमांक 2, आध्यात्मिक क्षेत्रातील दुष्ट प्रणाली सशक्त आणि मुक्त करण्यात आली आणि आम्ही त्यामध्ये राहतो. आम्ही एका वाईट व्यवस्थेच्या मध्ये राहतो, आतून उद्रेक होतो आणि तसेच आकाशाच्या राज्यात राहणाऱ्या आत्म्यांचे सतवणे आणि ती मानवी जीवनाची संरचना आहे. इफिसकरांस अध्याय 6 वचन 11 मध्ये उदाहरणार्थ परमेश्वराची शस्त्र सामग्री धारण करा असे आपल्याला सांगितले आहे. आणि लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी शस्त्र सामग्री धारण करतात. तुम्ही 2 गोष्टी करण्यासाठी शस्त्र सामग्री धारण करतात. 1, तुम्हाला यशस्वीपणे लढण्यासाठी आणि 2, स्वतःचा बचाव करण्यासाठी. सैतानाच्या दापेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्र सामग्री धारण करा. योजना या शब्दाचा अर्थ त्याची युक्ती, त्याच्या युक्त्या, त्याची फसवणूक किंवा मोहात पाडतो. त्यामुळे आकाशाच्या राज्याच्या प्रणालीमध्ये योजना युक्ती आहेत. त्याच्या युक्त्या, त्याच्या फसवणूक ती तुम्हाला मोहात पाडते. ती तुमच्या भोवतीच्या गोष्टी बनवते व तुम्हाला पाडायचा प्रयत्न करते.
तुम्हाला मोहात पाडण्यासाठी, तुम्हाला तोडण्यासाठी, तुमचे जीवन नष्ट करण्यासाठी. आणि तो म्हणतो म्हणून परमेश्वराची शस्त्र सामग्री धारण करा. तुम्हाला टिकावा धरता यावे जेणेकरून तुम्ही स्थिर राहू शकता आणि प्रतिकार करू शकता. तुम्ही स्थिर राहण्याचा अर्थ प्रतिकार करणे आणि विजय मिळवणे. तुम्ही सैतानाची साधने, त्याच्या युक्त्या, त्याच्या फसवणूक आणि मोह गोष्टींचा प्रतिकार करू शकता आणि त्यावर विजय प्राप्त करू शकता. ही वचने आपल्याला सांगतात की आम्ही अंधकाराच्या संपूर्ण अदृश्य प्रणालीने वेधलेले आहोत, जी आपल्या जीवनातील सर्व चांगली गोष्टी नष्ट करू पाहत आहे. आणि हेच परमेश्वराच्या आज्ञा मोडल्याने आपल्यावर ओढवले आहे. तर ही परिस्थिती आहे, ही आमची परिस्थिती आहे. मनुष्याने परमेश्वराची अपेक्षा फेल केली आहे आणि तो एका अवस्थेत किंवा पापाच्या स्थितीत खोलवर पडला आहे. मनुष्य मानवी स्थितीने परमेश्वराची अपेक्षा फेल केली आहे आणि पापाच्या अवस्थेत खोलवर पडला आहे. काय परिस्थिती आहे? मनुष्याला स्वतःला मदत करण्याची किंवा सुटका करण्याचा कोणताही मार्ग नाही. स्वतःला परमेश्वरासमोर स्वीकारलेल्या स्थितीत परत आणण्याचा त्याच्याकडे कोणतेही मार्ग नाही. दुसऱ्या शब्दांत तो हरवला आहे. तो हरवला आहे. परमेश्वराशिवाय मनुष्य हरवला आहे. त्याच्याकडे स्वतःची मदत करण्याचे किंवा सुटका करण्याचे कोणतेही मार्ग नाही. तो फक्त आकाशाच्या राज्याच्या व्यवस्थेशी लढू शकतो, परिश्रम करणे आणि त्याच्या सतावणे सहन करणे. काय परिस्थिती आहे? आकाशाच्या क्षेत्रांमध्ये अंधकारमय शक्ती मोकळ्या केल्या गेल्या आहेत आणि त्यांचा हेतू मनुष्याचा नाश करण्याचा आणि परमेश्वरासोबतच्या नातेसंबंधात परत येऊ न देण्याचा हेतू आहे. अशी आमची परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे? मनुष्याचे हृदय, मनुष्याचे मूळ दूषित आहे आणि परमेश्वराकडे परतण्याचा मार्ग बंद झाला आहे आणि मनुष्याला मार्ग सापडत नाही. हीच परिस्थिती आहे ज्याच्यात मानव जाती स्वतः सापडली आहे. त्या परिस्थितीत एक नायक प्रवेश करतो. नायक प्रवेश करतो आणि नायक येशू ख्रिस्त आहे. आम्ही परिस्थिती पाहिली, आम्ही त्याची उत्पत्ती पाहिली, आम्ही ते कशापासून सुरू केले ते पाहिले, याने काय उघडले ते आम्ही पाहिले आणि आम्ही पृथ्वीवरील मनुष्याची स्थिती पाहिली. आणि त्या निराशेत आणि त्या परिस्थितीत एक नायक प्रवेश करतो आणि त्या नायकाचे नाव येशू ख्रिस्त आहे. परमेश्वर स्वतः येशूला जगात पाठवतो. त्याची गर्भधारण पवित्र आत्म्याने मरिया नावाच्या कुमारी स्त्रीच्या गर्भशायात केली आहे. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. ख्रिसमस किंवा ख्रिस्तमास, ख्रिस्ताचे आगमन या सणामध्ये पृथ्वी दरवर्षी त्याची शारीरिक जन्म साजरा करते. त्याचा जन्म पृथ्वीतील बेथलेहेम मध्ये, गोत्यात, गरिबीत एक कुटुंबात झाला. कुमारिकेच्या गर्भात त्याची गर्भधारण झाली होती. तिचे नाव मरिया आहे. तो स्वर्गातून पाठवला आहे, पण तो पृथ्वीवर जन्माला आला आहे. ते खूप महत्वाचे आहे. तो स्वर्गातून पाठवला आहे. तो पृथ्वीने पाठवला नाही. तो स्वर्गातून पाठवला आहे, पण तो पृथ्वीवर जन्माला आला आहे. त्याच्यामध्ये प्रथमच स्वतःची पवित्रता आणि नीतिमानतेचा, मानवी विनाशता आणि पृथ्वीच्या वेळ आधारित जीवनासह पूर्ण मिळन झाले आहे. कधी एकत्र येऊ न शकणाऱ्या प्रणालीचा तो मिळन बिंदू आहे. स्वर्गातून पाठवलेला पण पृथ्वीवर जन्मलेला, हेच ख्रिस्ताचे रहस्य आहे. त्याच्यामध्ये प्रथमच मानवी विनाशता आणि पृथ्वीवरील वेळ आधारित जीवनासह स्वर्गातील पवित्रता आणि शुद्धतेचा परिपूर्ण मिळन आहे. तो परमेश्वराशी एक आहे आणि तो परमेश्वराचा आहे. तो परमेश्वराचा पुत्र आहे. हा परमेश्वर आहे ज्याने येशूला पाठवून आमच्यावर तो त्याचे प्रेम व्यक्त करतो. पहिले योहान अध्याय 4 आणि वचन 9. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे. हे अगदी स्पष्ट आहे. जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने गोष्ट पाहता तेव्हा हे अगदी स्पष्ट होते. जेव्हा आपण आपल्यावर आलेला विनाश पाहतो, जी आमच्या आज्ञाभंगामुळे उत्पन्न होती, तेव्हा आम्ही पाहिला पुरुष आदामाचे प्रतिनिधित्व केले. त्याने काय उघडले ते आम्ही पाहतो. भ्रष्टाचार मनुष्याच्या हृदयात उघडण्यात आला. तुम्हाला मुलांना खोटं बोलायला शिकवण्याची गरज नाही, त्यांना खरं बोलायला शिकवावे लागतं. आम्ही गर्भातूनच भ्रष्टाचाराबरोबर येतो. तुम्ही त्यांना आदरणीय व्हायला शिकवावं लागत. तुम्ही त्यांना प्रामाणिक राहायला शिकवावे लागत. त्यांना खरे बोलायला शिकवावे लागत.
याने मनुष्याच्या हृदयातून भ्रष्टाचार सुरू केले, परंतु त्याने एक गडद अंधकार अदृश्य क्षेत्र सशक्त केले, ज्याचे उद्दिष्ट आम्हाला नष्ट करणे आणि त्रास देणे, आणि आम्ही स्वतःला मदत करू शकत नाही. स्वर्गातून एक महान नायक येतो. तो स्त्रीच्या उदरातून विनाशी म्हणून जन्माला आहे, परंतु तो पृथ्वीचा नाही, तो स्वर्गाने पाठविले आहे. तो पृथ्वीवर जन्मलेला आहे, आणि हे करताना परमेश्वर आमच्या वरचे प्रेम व्यक्त करतो. परमेश्वराचे प्रेम प्रकट झाले किंवा उघडले, प्रकट झाले, सर्वांना पाहण्यासाठी स्पष्ट केले गेले. प्रकट या शब्दाचा अर्थ असा आहे, परमेश्वराने आपले प्रेम सर्वांसाठी स्पष्ट केले, जेणेकरून प्रत्येक मनुष्याला कळेल की त्यांचा निर्माता खरोखरच त्यांच्यावर प्रेम करतो. यामध्ये परमेश्वराचे प्रेम प्रकट झाले. परमेश्वराने आपले एकुलता एक पुत्र या जगात पाठवले, कारण त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे, की आम्ही निराश होऊ नये, परंतु आशा बाळगावी. उत्तरे नाहीत, पण उपाय आहे, की आम्ही पराभूत होऊ नये, तर विजयी व्हावे. तो येशू आहे, फक्त एक चांगला मनुष्य नाही. तो चांगला आहे, पण तो फक्त एक चांगला मनुष्य नाही. तो पवित्र आहे, परंतु तो केवळ एक पवित्र मनुष्य नाही. तो एका मिशनसह पृथ्वीवर आला, आणि हे मिशन त्याच्या पित्याने त्याला दिले. सर्व मनुष्यांना त्रास देणाऱ्या पापीची शक्ती मोडून काढणे हे मिशन आहे. शक्ती मोडून काढणे. पापीची शक्ती जी लोकांना चुकीची आणि वाईट गोष्टी करण्यासाठी झुकवते. तो सर्व मनुष्यांना त्रास देणाऱ्या पापीची शक्ती मोडून काढण्यासाठी आला. तो हरवलेल्या सर्वांना तारण देण्यासाठी आला आहे. तारण ही सर्वांना वाचवणारी तारण कृपा आहे, जी हरवलेले आणि न्याय आणि नरकाच्या मार्गावर आहेत असलेल्या सर्वांसाठी, आणि अशा प्रकारे आपल्याला परमेश्वरासमोर स्वीकार केल्या जाण्याच्या स्थितीत परत आणण्यासाठी. तो मनुष्याला अनंत भविष्याची हमी आणि नाशवंत देहाच्या मृत्यूनंतरच्या जीवनाची गॅरंटी देण्यासाठी आला आहे. तो एक मिशन घेऊन येथे आला, आणि ते मिशन अजूनही पृथ्वीवर जिवंत आहे. ते मिशन अजूनही पार पडले जात आहे. 48 वर्षापूर्वी जेव्हा मी चर्चमध्ये गेलो, तेव्हा त्या मिशनने माझ्या आयुष्याला स्पर्श केले. मी त्याला ओळखत नव्हतो. मी चुकीच्या दिशेने जात होतो, आणि त्याने एक दरवाजा उघडला. म्हणूनच तो आला. लूक अध्याय 19 आणि वचन 10 मध्ये हे एक अतिशय महत्वपूर्ण वचन आहे असे सांगते, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधण्यास व तारण्यास आला आहे. शोधणे म्हणजे शोध घेणे. तुला शोधण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुमचा मागोवा घेण्यासाठी, तुमचा तारणाची संधी निर्माण करण्यासाठी, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधण्यास व तारण्यास आला आहे. तुला शोधण्यासाठी आणि तुला मिळवण्यासाठी तो संधी निर्माण करतो. ती संधी एक मित्र असू शकता ज्याच्याशी तुम्ही बोलता. ती संधी असू शकते काही लोकांना ख्रिस्त त्यांच्या आजारपणात सापडला, ते आजारी पडल्यामुळे ते परमेश्वराकडे वळले, किंवा काही लोकांचा एक मित्र असेल ज्याने त्यांना परमेश्वराकडे आणले, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधण्यास व तारण्यास आला आहे. तो तुला शोधायला आणि तुला मिळवण्यासाठी आला होता. आज येथे बसलेल्या आपल्यापैकी प्रत्येक जण परमेश्वराला ओळखतो. त्याने तुला शोधले. तुमच्या परिस्थितीत, तुमच्या जीवनातील घटनांमध्ये तुमचा मागोवा घेतला. नकारात्मक आणि सकारात्मक परिस्थितीतून, आशीर्वाद आणि अडचणींद्वारे, सर्व काही त्याने तुम्हाला स्पष्टतेच्या आणि निर्णयाच्या क्षणापर्यंत आणण्यासाठी तयार केले आहे. तो तुला शोधण्यासाठी आणि तुला मिळवण्यासाठी आला. परमेश्वर आपल्याला शोधू इच्छितो. तो आम्हाला विनाशापासून वाचवण्यासाठी आणि भविष्य देण्यासाठी देखील आला आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी व तारण्यासाठी आला होता. लूक अध्याय 15 मध्ये वचन 3 ते 7. मला हे वाचायचे आहे, कारण हे काही असे सुरू होते. मग येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तर चला आम्ही त्या वेळेत परत जाऊ आणि जिथे येशू बोलत आहे तेथे जाऊन बसू. आणि येशू त्यांना एक दाखला सांगत आहे, आणि आम्हाला ते दाखला दृष्टांत ऐकायचे आहे, जे येशूने या शिष्यांना आणि त्याच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगितले. मग येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तो हे म्हणत आहे, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्या जवळ 100 मेंढरे असतात, आणि त्यातून एक हरवले तर 99 मेंढरे रानात सोडून देऊन ते हरवलेला मेंढरू सापड्यापर्यंत तो त्याचा शोध करत नाही. शोध जोपर्यंत ती सापडत नाही. किती सुंदर विधान आहे. जोपर्यंत तू त्याला सापडत नाही, तोपर्यंत तो तुला शोधणार नाही का? आणि तुमच्या जीवनात येण्याचा, तुमच्यासाठी चांगला मार्ग तयार करण्याचा परमेश्वराचा दृढ संकल्प आम्ही ऐकतो. वचन 5 मध्ये
ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. तो आता त्याचा सांभाळ करतो. तो त्याला उचलतो. तो त्या मेंदीला खांद्यावर उठवतो. तो त्या मेंदीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. त्याच्या दैवी सामर्थ्यात आता तुमच्या भीतीने काम करत आहे, तुम्हाला जिथे असायला हवे तेथे असण्यासाठी. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि तो आल्यावर आणि घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलवून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. तो म्हणतो, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एक पापीच्या विषयात स्वर्गात अधिक आनंद होतो, जसे की 99 नीतिमानांच्या बाबतीत घडत नाही, जे भटकून आले नाही. येशू एक दाखला सांगत आहे, जो आम्हाला परमेश्वराची हृदय आणि खरोखर काय घडत आहे याची माहिती देते. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एक पापीच्या विषयात स्वर्गात अधिक आनंद होतो, जसे की 99 नीतिमानांच्या बाबतीत घडत नाही, जे भटकून आले नाही. जेव्हा कोणी परमेश्वराकडे बोलते तेव्हा स्वर्गातील अदृश्य राज्यात जो आनंद होतो ते तुम्हाला सांगतो. आज येथे बसलेल्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी ज्याने येशू ख्रिस्ताला ओळखले आहे, एक क्षण असा होता जेव्हा तुमच्या जीवनासाठी स्वर्गात आनंद साजरा केला असेल. कदाचित तुम्हाला त्याची जाणीव नसेल, त्यावेळी तुम्ही जागरूक नव्हता, परंतु ज्यावेळी तुम्ही तुमचे जीवन येशू ख्रिस्ताला समर्पित केले, त्यावेळी वरच्या क्षेत्रात आनंद साजरा केला गेला. स्वर्गात आनंद साजरा केला. 99 पेक्षा जास्त जे नीतिमान आहेत आणि भटकले नाहीत. हे परमेश्वराचे हृदय आणि स्वभाव आहे ज्याने आम्हाला निर्माण केले आहे. मग येशू लूक अध्याय 15 वचन 8 ते 10 मध्ये आणखी एक गोष्ट सांगतो. तो म्हणतो, तसेच अशी एक कोणी स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून एक नाणे हरवले, तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही. संपूर्ण घर झाडून घ्या आणि ती सापडेपर्यंत काळजीपूर्वक शोधा. जर तुम्हाला वाटत असले की माझा आवाज ऐकून परमेश्वराकडे आकर्षित होण्याची भावना किंवा तुमच्या हृदयात खात्रीची भावना निर्माण होत असेल, तर तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे. दिवा लावा. त्याने संपूर्ण घर झाडून स्वच्छ केले. परमेश्वराने तुम्हाला त्या क्षणापर्यंत आणण्यासाठी काळजीपूर्वक शोधले आहे. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजाऱ्यांना बोलवून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याच प्रकारे दुसऱ्या शब्दांत ते तत्व तुमच्या जीवनासाठी वापरा. त्याचप्रमाणे जेव्हा पापी पश्चाताप करतो आणि मन फिरवतो, तेव्हा परमेश्वराच्या देवदूतांच्या उपस्थितीत आनंद होतो. दोन्हीही अतिशय महत्वपूर्ण गोष्टी संकेत देतात. परमेश्वराचा आनंद स्वर्गात परमेश्वराचा उत्सव त्याच्या जीवनावर येतो, जो वळतो आणि प्रभूकडे येतो. बरं, मिशनचे संचालन पाहू. येशूचे मिशन काय आहे हे आम्ही पाहिले आहे, आणि हरवल्यांना शोधणे आणि वाचवणे हे त्याचे मिशन आहे. त्याचे मिशन काळजीपूर्वक शोधणे आहे. पूर्ण घर झाडून शोधणे हे त्याचे मिशन आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीचे मागोवा घेणे हे त्याचे मिशन आहे. तो तुमच्यासाठी दार उघडेल तेव्हा तुम्हाला पूर्वी निर्धारित निश्चित वेळी भेटायचे आहे. मी प्रार्थना करत आहे, जर तुम्ही पृथ्वीवर कुठेही माझा आवाज ऐकत असाल, की आज हा तो क्षण आहे, एक ठरवलेला क्षण आहे. तुम्ही माझा आवाज ऐकत आहात आणि परमेश्वर तुमच्या जीवनात आला आहे आणि तो एक दार उघडत आहे. त्याने घराला झाडून स्वच्छ केले या वास्तविकतेची खात्री तुम्ही तुमच्या हृदयात ऐकत आहेत. त्याने प्रत्येक परिस्थितीतून शोध घेतला आहे. त्याने तुम्हाला शोधले आहे. तो तुम्हाला त्याच्या खांद्यावर उचलून तुम्हाला आनंदाने सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो. मिशनचे कार्य पाहू. योहान अध्याय 1 वचन 28 ते 29, जसे आम्ही वचनातून त्याचा मागोवा घेतो. बेथनी येथे ह्या गोष्टी घडल्या. बेथनी हे फक्त एक गाव किंवा शहर आहे. हा यार्देन नदीच्या पूर्वेला असलेला एक भाग आहे जेथे योहान बाप्तिस्मा देत होता. म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान त्या नदीत लोकांना बाप्तिस्मा देत होता. आणि दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला पाहिले. येशू पृथ्वीवर आपली सेवा सुरू करणार आहे. योहान हा नेतृत्व करणारा आहे जो मार्ग उघडण्यासाठी त्याच्या पुढे आला होता. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहिले. रस्त्यावरून चालत येत होता आणि योहानाने खूप महत्वाचे सांगितले. तुम्ही हे फार काळजीपूर्वक ऐकावे अशी माझी इच्छा आहे. योहान म्हणतो, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. असे तो येशूचे वर्णन करतो. तो त्याला देवाचा कोकरा
जो जगाचे पाप हरण करतो असे म्हणतो. आता असे म्हणताना योहान जू लोकांशी बोलत आहे ज्यांच्या जुन्या कराराद्वारे परमेश्वराशी संवाद साधण्याचा इतिहास आहे. त्यांचा इतिहास मोशेपर्यंत परत जातो. आणि असे म्हणताना योहान पृथ्वीवर काहीतरी सक्रिय करत आहे, कारण ते विधान आम्हाला मोशेकडे आणि फारोच्या काळात परमेश्वराच्या लोकांना मिस्रमधून बाहेर नेण्यासाठी त्याच्या संघर्षाकडे घेऊन जाते. परमेश्वर साम्राज्याची शक्ती मोडत असताना स्वर्गातून भयानक पीडा पाडत आहेत आणि नंतर काहीतरी अविश्वसनीय घडते. त्याबद्दल निर्गम अध्याय 12 वचन 21 ते 23 मध्ये वाचूया. आम्ही येथे खूप पूर्वी घडलेल्या एका कथेत एक तत्व शोधत आहोत. मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडीलधाऱ्यांना बोलवून म्हटले, तुम्ही आपापल्या कुळाप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वळण्याचे कोकरू असे म्हणतो. वळण्याचे पशुबळी देणे ते रात्री होणार आहे. रात्री मिस्रवर येणारी शेवटची भयानक पीडा. मृत्यूचा देवदूत पृथ्वीवर येणार आहे आणि प्रत्येक घरातील पहिला जन्मलेल्या व्यक्तीचा त्या रात्री मृत्यू होणार आहे. शेतातल्या सर्व कळपांमध्ये पहिले जन्मलेला, प्रत्येक गायांचा वासरांचा मृत्यू होणार आहे. त्या रात्री एक अशी पीडा असेल जी पृथ्वीवर यापूर्वी कधीही पाहिले गेले नाही. ती येत आहे. त्या पीडेच्या शेवटी फारो, जो प्राचीन मिस्राचा राजा होता, त्याच्या सर्व गुलामांची सुटका करेल आणि परमेश्वर त्या लोकांना मोशेच्या हाताखाली घेईल आणि त्यांना वचन दिलेल्या देशाच्या प्रवासाला घेऊन जाईल. आज आम्ही जेथे आहोत त्यासाठी हे सर्व केवळ एक तत्व किंवा नमुना आहे. आणि मध्येच मोशेने इस्रायलच्या वडीलधाऱ्यांना बोलवून म्हटले, ऐका, तुम्ही काय करावे अशी माझी इच्छा आहे. एक कोकरू शोधा. तो त्या वळण्याचा कोकरू म्हणतो आणि त्यांना काय करावे याबद्दल तो काही सूचना देतो. वचन 22 मध्ये तो म्हणतो, नंतर येजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पत्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाजूंना लावावे. कपाळपट्टी हा दरवाजाचा वरचा हिस्सा आहे. दरवाजाची बाजू म्हणजे ज्या दोन्ही बाह्य आहेत. कपाळपट्टीवर आणि दाराच्या दोन्ही बाह्यांना रक्त लावा. तुमच्यापैकी कोणीही घरातून बाहेर जाऊ नका. सकाळपर्यंत घराबाहेर पडू नका. तुमच्या घराच्या आत राहा. कपाळपट्टीवर आणि दाराच्या दोन्ही बाह्यांच्या रक्ताच्या त्या चिन्हाच्या आत. वचन 23 कारण परमेश्वर मिस्रांच्या वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहिल ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. वळण्याच्या कोकाऱ्याची ही गोष्ट आहे. धोक्याच्या दिवसात सुटकेची ही गोष्ट आहे. ही एक अशा दिवसात परमेश्वराची रक्षण किंवा परमेश्वराच्या तारणाची गोष्ट आहे जेव्हा जीवन तुटत आहे. ही अशा दिवसात जेव्हा पृथ्वीवर आपत्ती येत आहे. ही लोक त्यांच्या घरात आहेत आणि त्यांना सुरक्षित ठेवले आहे. आपत्ती त्यांच्यावरून जात आहे. का? कारण त्यांनी वळण्याच्या कोकाराला मारले आणि त्यांनी त्या कोकाराच्या जीवन लावले, कारण जीवन रक्त आहे. त्यांनी त्या कोकाराच्या जीवन लावले आणि त्यांच्या कपाळपट्टीवर आणि त्यांच्या दाराच्या बाह्यांवर रक्त रांगवले. हीच गोष्ट आहे. पहा, हा परमेश्वराचा कोकरा असे योहान म्हणतो तेव्हा त्याचा संदर्भ आहे. नंतर आम्ही प्रेषित पॉल येशू बद्दल लिहितो हे पाहतो आणि तो पहिले करंथीकरांस वचन 5 आणि 7 मध्ये असे म्हणतो. तो म्हणतो, वास्तवात ख्रिस्त अर्थात येशू ख्रिस्त आमचा वळण्याचा यज्ञपशु आपल्यासाठी बलिदान झाला आहे. आमचा वळण्याचा कोकरू आपल्यासाठी बलिदान झाला आहे. अर्थात येशू ख्रिस्त आमचा वळण्याचा यज्ञपशु आपल्यासाठी बलिदान झाला आहे, आमचा वळण्याचा कोकरू. आणि जेव्हा त्याचे रक्त किंवा त्याचे जीवन तुमच्या जीवनाच्या कपाळपट्टीवर आणि बाह्यांवर लावले जाते, आपत्ती, उल्लंघन, मृत्यू, शत्रूची शक्ती तुमच्यावरून जाते आणि तुम्ही सुरक्षित राहता. जोपर्यंत तुम्ही त्या तारणाच्या ख्रिस्त आमचा वळण्याच्या कोकऱ्याच्या कक्षात राहता.
जेव्हा येशू काळवरीच्या पर्वतावर वधस्तंभावर मरण पावला आणि वळण्याच्या कोकऱ्याप्रमाणे आमच्यासाठी आपले जीवन दिले, तेव्हा त्याचे रक्त, जे त्याच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करते, आमच्या भीतीने परमेश्वराला अर्पण केले गेले. 3 दिवसांनंतर त्याला परमेश्वराने मेलेल्यातून उठवले, हे दाखवून की मृत्यूने आपल्याला अनंत काळासाठी कैद ठेवण्याची शक्ती गमावली आहे. मृत्यूने आपली शक्ती गमावली आहे. यामुळे आमच्या फायद्यासाठी एक मोठा व्यवहार सक्रिय झाला. ही मिशनची कार्यप्रणाली आहे. हरवल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी तो आला होता. तो आमचा वळणण्याचा कोकरू आहे. त्याने काल्वरीच्या वधस्तंभावर आपले जीवन अर्पण केले. त्याचे रक्त सांडले होते, त्याचे शरीर टोचले होते, त्याचे रक्त वाहत होते आणि ते रक्त परमेश्वराला अर्पण होते. आणि ते अर्पण आमच्यासाठी केले होते, आम्हाला एक शक्यता आणि आशा देण्यासाठी. आणि यामुळे एक मोठा व्यवहार सक्रिय झाला. तो मरण पावल्यानंतर 3 दिवसांनी तो पुन्हा जिवंत झाला आणि त्याने स्वतःला लोकांना दाखवून दिले की तो आता पुनरुत्थान झाला आहे. मानवी अनुभवावर मृत्यूचा यापुढे अंतिम अधिकार नाही की आपण मरू शकतो आणि तरीही जीवनात प्रवेश करू शकतो. बरं, 1 योहान अध्याय 1 वचन 7. 1 योहान अध्याय 1 आणि वचन 7 हे असे म्हणते, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. येशूचे रक्त, जे त्याचे जीवन परमेश्वराचे पुत्राचे प्रतिनिधित्व करते, आपल्याला शुद्ध करते किंवा आपल्याला साफ करते किंवा आम्हाला सर्व पापांपासून मुक्त करते. चला कार्यप्रणाली पाहू. सुटकेचा, पवित्रकरण, शुद्धीकरण आणि तारणाचा हा व्यवहार आपल्या होठातून आलेल्या विश्वासाच्या घोषणेद्वारे सक्रिय होतो. अशा प्रकारे ते सक्रिय होते. त्याने काम केले. तो वधस्तंभावर मरण पावला, त्याचे रक्त अर्पण करण्यात आले, परंतु ते सक्रिय केले पाहिजे आणि वास्तविक केले पाहिजे. आणि ते आपल्या स्वतःच्या होठातून आलेल्या विश्वासाच्या घोषणाद्वारे सक्रिय केले गेले आहे. आणि आपण ते रोमकरांस अध्याय 10 वचन 9 आणि 10 मध्ये पाहतो. पौल म्हणतो, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि परमेश्वराने त्याला मेलेल्यांतून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. परमेश्वराने त्याला मेलेल्यांतून उठवले की तो तारणारा आहे. परमेश्वराने त्याला मेलेल्यांतून उठवले की तो तारणारा आहे. त्याने त्याचे जीवन अर्पण केले की तो मेलेला नाही, तो जिवंत आहे. जर तुम्ही ते तुमच्या मुखाने घोषित केले आणि हृदयापासून विश्वास ठेवला तर एक रहस्यमय आत्मिक व्यवहार सक्रिय होतो. कारण धार्मिकतेसाठी हृदयाने तुम्ही विश्वास ठेवता आणि नीतिमान आहात, आणि तारणासाठी मुखाने कबूल करता आणि तुमचे तारण होते. ते तिथेच आहे. जर तुम्ही तुमच्या हृदयाने विश्वास ठेवला आणि तुमच्या तोंडाने ते घोषित केले तर तुम्ही काहीतरी सक्रिय करता. तारण, स्वतंत्र करणे, परमेश्वराच्या सहभागितेत परत येणे. तुमच्यासाठी जीवनाच्या प्रवासाचे दरवाजे उघडले जातील. परमेश्वरामध्ये पुढे परिस्थिती पूर्ण करण्यासाठी, तुमच्या जीवनासाठी परमेश्वराद्वारे नियुक्त केलेल्या घटना, तुमच्यासाठी परमेश्वर आशीर्वाद आणि कृपा, परमेश्वर बंद केलेला दरवाजा उघडतो. जर तुम्ही तुमच्या मुखाने येशूचे प्रभुत्व घोषित केले आणि जर तुम्ही तुमच्या हृदयात विश्वास ठेवला की परमेश्वराने त्याला मेलेल्यांतून उठवले तर तुमचे तारण होईल. आणि तुमच्यापैकी बरेच जण माझे ऐकत आहेत. तुम्हाला हा क्षण आठवत असेल जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही ते घोषित केले. तुम्ही तुमच्या हृदयाने विश्वास ठेवता. हे तुमच्या हृदयात कत्रीच आंतरिक काम आहे आणि तुम्ही धर्मी ठरवले जाता. परंतु तुमच्या मुखाने तुम्ही विश्वासाने अंगीकारात जो तुमच्या हृदयात आहे आणि तुमचे तारण होते. म्हणून आम्ही पापाची शक्ती आणि प्रभुत्वापासून वाचले गेले आहोत. त्यातूनच आम्ही वाचलो आहोत. पापाची शक्ती आणि वाईट कामाचे शासन, पापाचे शासन, वाकलेला असण्याचे शासन, वाकडे तिकडे असण्याचे शासन, ज्या गोष्टींचा आम्हाला पश्चाताप होतो अशा गोष्टी करण्याचा शासन,
आम्ही त्यापासून मुक्त झालो आहोत, पापाची शक्ती आणि प्रभुत्वापासून. आमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट नष्ट करण्याच्या सैतानाची शक्ती जी सुनिश्चित करते की आमचे भविष्य निराशा आणि वेदना आणि पश्चातापाचे आहे, त्यापासून आम्ही वाचलो आहोत. आम्ही त्यापासून मुक्त झालो आहोत, आम्हाला आणि आमच्या जीवनातील सर्व काही नष्ट करणाऱ्या सैतानाची शक्तीपासून. परंतु आम्ही अनंत काळाच्या नरकापासून देखील वाचलो आहोत. आम्ही अनंत दांडापासून वाचले गेले आहोत आणि आम्ही परमेश्वराच्या दंडापासून वाचलो आहोत. पण आम्हाला काय मिळते? परमेश्वराला पूर्णपणे संतुष्ट करणारे नीतिमान जीवन जगण्याचे सामर्थ्य आम्हाला मिळते. ते करण्याचे सामर्थ्य, धार्मिक जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडून मिळणारी आंतरिक शक्ती, सामर्थ्य आणि सहायता, एक असे जीवन ज्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. मृत्यू आपला अंत नाही असे आश्वासन आम्हाला मिळते की मृत्यूनंतर परमेश्वराच्या उपस्थितीत अनंत जीवनाचे सौंदर्य आहे. आम्हाला ते आश्वासन, ती हमी, ते ज्ञान प्राप्त होते. ज्या दिवशी तुम्ही शेवटचा श्वास घ्याल त्या दिवशी तुम्ही भान गमावणार नाही. ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवरील या जीवनात श्वास घेणे थांबवाल की तुम्ही एक मोठ्या आणि अधिक अनंत जीवनात प्रवेश कराल, कारण येशू मेलेल्यांतून उठला आणि तो आपला प्रभू आणि आपला तारणारा आहे. आम्ही काय प्राप्त करतो? आम्ही सामर्थ्य प्राप्त करतो, आम्ही कृपा प्राप्त करतो. आम्हाला या जीवनात आपल्या दिशेने निर्देशित केलेले परमेश्वराची संसाधने प्राप्त करतो. येथे दररोज जेव्हा आम्ही या जीवनातून चालत असतो, आपल्या समोर येणाऱ्या अडचणीमधून चालत असतो, आपल्याला ज्या निवडी कराव्या लागतात त्यामधून चालत असतो, या सर्व मुद्द्यामधून जात असताना जे विनाशता आणि जीवनाचा भाग आहे, पण ते करताना आम्हाला परमेश्वराची सामर्थ्य आणि कृपा प्राप्त होते. परमेश्वराची सहायता, परमेश्वराचा आशीर्वाद, आपल्याकडे येणारी दैवी संसाधने या जीवनात आपल्याकडे निर्देशित केले जातात. जसे स्वर्गातून शोध घेणारा प्रकाश तुमच्यावर चमकत आहे, कारण आता तुम्ही सापडले आहात. तुम्ही आता हरवलेले नाही. आता तुम्ही प्रकाशात आहात, तुम्ही आता अंधकारात नाही आहात. आणि परमेश्वर कालांतराने जसे आम्ही त्याच्या बरोबर चालत असताना तुमचे जीवन बदलतो आणि तुम्हाला परमेश्वराला प्रसन्न करणाऱ्या स्थानी आणतो. ही तेच आहे जे आपल्याला प्राप्त होते. तारणाचा व्यवहार. तारणाचा व्यवहार तात्कालिक आहे. आपल्यावर आलेल्या विनाशाकडे आम्ही पाहिले, ज्याने आम्हाला आपल्या ताब्यात घेतले. आम्ही पाहिले ह्याने काय उत्पन्न केले. त्याने हृदयाच्या भ्रष्टाचारमध्ये एक अंधकाराच्या व्यवस्थाच्या सशक्तीकरणात, ज्याने आम्हाला स्वतःला आणि आमच्या बरोबर दुर्व्यवहार केला. आम्ही पृथ्वीवर आलेल्या न्यायाकडे पाहिले, स्वर्गातून पाठवलेला परंतु पृथ्वीवर जन्मलेला. आम्ही त्याच्या मिशनकडे पाहिले, जे एकच होते आणि शक्तिशाली होते आणि हरवलेल्या सर्वांना शोधण्याची आणि वाचवण्याचे. आम्ही पाहिले की तो आम्हाला कसे शोधतो आणि आम्हाला माहित आहे, खांद्यावर ठेवतो आणि सुरक्षित ठिकाणी परत नेतो. हे आम्ही पाहिले. आम्ही पाहिले की ती स्त्री हरवलेल्या नाण्याच्या शोधात होती आणि ती एक नाणे शोधण्यापर्यंत तिने संपूर्ण घर झाडून टाकले. तिने त्याचा काळजीपूर्वक शोध घेतला. आम्हाला शोधून काढण्यात आणि तारण्याच्या ठिकाणी आणण्यात आम्हाला परमेश्वराचे हृदय दिसते. आम्ही वळणण्याच्या कोकराची शक्ती पाहिली. येशू ख्रिस्ताने आपले रक्त दिले, जेणेकरून आम्हाला मुक्त केले जाऊ शकते, आम्हाला वाचवले जाऊ शकते, आम्ही नवीन बनवले जाऊ शकते. व्यवहार तात्कालिक होतो. यात जास्त वेळ लागत नाही. ते तात्कालिक आहे. एकदा आपण विश्वास ठेवला आणि आपल्या तोंडाने घोषित केले की काहीतरी रहस्यमय आणि आध्यात्मिक घडते, ते तात्कालिक असते. व्यवहार आत्ता आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराचा सामना करता तेव्हा हे होते. आत्ता हा क्षण, तुम्ही कुठेही असाल, तुमच्या घरात बसले असाल, जर तुम्ही माझे ऐकत असाल, विमानात, कारमध्ये, रस्त्यावर चालत असाल, तुम्ही कुठेही असाल, तुमची स्थिती कशी आहे, हे आत्ता आहे. आणि तो व्यवहार सर्वांना उपलब्ध आहे. हेच त्याचे सौंदर्य आहे. ती स्थिती आधारित किंवा शिक्षणा आधारित नाही. ते वंशिक किंवा राष्ट्र आधारित नाही. कोणतीही व्यक्ती, कोठेही, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात, तुमचा भूतकाळ काय होता, तुम्ही भूतकाळात काय केले आहे, याची काही परिणाम होत नाही. जीवन व्यवहाराच्या क्षणापासून सुरू होते, मग सर्व काही नवीन होते. सगळा भूतकाळ धुतला जातो आणि परमेश्वराद्वारे विसरले जाते आणि तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करता. म्हणून आम्ही म्हणतो, येशूला प्राप्त करून तुमचा नवीन जन्म होतो.
याचा अर्थ असा की तुम्ही ज्या क्षणापासून व्यवहार करता त्या क्षणापासून तुम्ही पुन्हा सुरुवात करता. तुम्ही तुमच्या हृदयात विश्वास ठेवता आणि ते तुमच्या मुखाने घोषित करता. सर्व काही जी नकारात्मकता आहे, प्रत्येक गोष्ट ज्याने तुमचे जीवन चिन्हांकित केले आहे, ते परमेश्वराच्या नजरेत नाहीसे होते आणि तो पुन्हा नव्याने सुरू करतो आणि म्हणतो, आजपासून ही तुमच्यासाठी माझ्या जीवनाची सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही न्यायासाठी परमेश्वरासमोर उभे राहता तेव्हा तुम्ही 20 वर्षांपूर्वी काय केले होते ते तो सांगणार नाही. तुम्ही त्याला भेटलात, तिथून तो सुरू होईल. तेव्हापासून ते सुरू होते. परमेश्वरासोबत नव्याने चालण्याची किती मोठी नवनीकरणाची संधी आहे. व्यवहार तात्कालिक आहे. व्यवहार आत्ता आहे. व्यवहार सर्वांना उपलब्ध आहे. आपण एका क्षणात वाचू शकतो आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने मृत्यू हटवून पुन्हा जिवंत होऊ शकतो. हे माझे शेवटचे शब्द आहेत. परमेश्वर खरोखर आहे. परमेश्वर अस्तित्वात आहे. तो वास्तविक आहे. येशू ख्रिस्ताद्वारे तारण वास्तविक आहे. परिवर्तित होण्याची आणि नीतिमान जीवन जगण्याची सामर्थ्य आहे. ती वास्तविक आहे, काल्पनिक नाही. ते तुम्हाला टिकवून ठेवेल. ते तुमच्या जीवनात वास्तविक रूपात प्रकट करेल. हे तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्या सर्व गोष्टी बदलेल. ते आता उपलब्ध आहे. या तुटलेल्या जगात तारण्याचे सामर्थ्य आता आपल्यासाठी उपलब्ध आहे. जग तुटत चालले आहे. मनुष्याचे हृदय सडत आहे. त्यात सुधारणा होणार नाही. आम्ही पीडा, युद्धे, विघटना, क्रूरता, दुष्टपणाच्या बातम्यांनी पीडित राहू. शेवट येईपर्यंत आणि येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी परत येईपर्यंत हे थांबणार नाही. पण त्यामध्ये तारणाची, सुटकेची ही महान चमकणारी संभावना आहे. आणि तुमच्यापैकी अनेकांसाठी जे आज माझे ऐकत आहेत, मला माहित आहे की तुम्ही तुमच्या अंतःकरणात म्हणत आहात, होय, मी ते खरं असल्याचे सिद्ध केले आहे. मी तारणाच्या सत्याचा आणि त्या तथ्याचा एक खरा पुरावा आहे की परमेश्वर एक जीवन घेऊ शकतो आणि तो त्याची इच्छा आणि त्याचे उद्देश जीवनाच्या माध्यमातून आणू शकतो आणि तुम्हाला त्याच्या दैवी कृपेने आणि त्याच्या दैवी आशीर्वादाखाली चालवू शकतो तुमच्या जीवनातील सर्व दिवसात. चला प्रार्थना करूया. जे माझे ऐकत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना. पित्या, मी बोललेल्या या शब्दांद्वारे तुझ्या शक्ती आणि सामर्थ्याने खाली ये. जीवनाचे शब्द, आशेचे शब्द, सत्याचे शब्द आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हृदय पाठवून दे की ते उठतील. आज हृदयाच्या अंधकारात ज्योती चमकू दे. येशूच्या नावाने परमेश्वराचा प्रकाश आमच्यावर येऊ दे. म्हणून तुम्ही या गोष्टी ऐकल्या आहेत आणि तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे खात्री पटली आहे की तुम्हाला तुमचे हृदय प्रभू येशूला देण्याची आणि त्याला तुमच्या जीवनात सुरक्षा आणि परिवर्तन घडवून आणण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुमचे डोळे बंद करा, तुमचे हृदय शांत होऊ द्या आणि माझ्या नंतर ही छोटी प्रार्थना पुन्हा म्हणा. प्रभू येशू, माझा विश्वास आहे की तू मेला आणि माझ्यासाठी तुझे जीवन दिले. माझा विश्वास आहे की तू मला सार्वकालिक जीवनाची आश्वासन देण्यासाठी मेलेल्यांतून उठला आहेस. मी आता तुला माझा परमेश्वर आणि माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. माझ्या पापाच्या अवस्थेतून मला शुद्ध कर आणि तुझ्यामध्ये मला एक नवीन जीवन दे. मला तारण दिल्याबद्दल धन्यवाद. परमेश्वराबरोबर माझे जीवन योग्य बनवल्याबद्दल धन्यवाद. तर मी तुम्हाला पुढील काही पायऱ्या देतो. 4 आवश्यक पुढील पायऱ्या. आता तुम्ही तुमचे जीवन येशू ख्रिस्ताला दिले आहे. मी तुम्हाला 4 आवश्यक तात्कालिक पुढील पायऱ्या देऊ इच्छितो जे तुम्ही आता करावे अशी माझी इच्छा आहे. क्रमांक 1, तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला फोन करा जो ख्रिस्तामध्ये चांगला विश्वासणारा आहे आणि जे तुम्ही केले ते त्यांच्यासोबत शेअर करा. इतरांसमोर तुमची नवीन तारणाची ही कबुली खूप महत्वाची आहे. पायरी क्रमांक 2,
स्वतःसाठी एक नवीन अनुवादाचे बायबल आणा. तुम्हाला मदत हवी असल्यास सल्ला विचारा. शुभवर्तमान वाचून येशूचा शोध घेण्यास सुरुवात करा. परंतु मी सुचवितो की तुम्ही मार्कचे शुभवर्तमान मार्कच्या पुस्तकातून सुरुवात करा. त्यापासून सुरुवात करा आणि येशू खरोखर कोण होता हे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्ही वाचत आहात. येशू काय म्हणाला, त्याच्या जीवनातील शिकवण आणि त्याचा स्तर काय होता. परमेश्वराच्या वचनाने येशूला ओळखा. क्रमांक 3, ताबडतोब एक स्थिर, चांगल्या क्वालिटीच्या बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या चर्चमध्ये जाण्यास सुरुवात करा, जिथे धार्मिकता आणि चांगली जीवनशैली या गोष्टी दृढतेने पाळल्या जातात. तर हे करा. आवश्यक असल्यास आपल्या विश्वासू मित्रांचा, आपल्या नवीन जन्मलेल्या मित्रांचा सल्ला घ्या, परंतु चांगल्या चर्चमध्ये जा. तुम्ही शोधत असलेल्या चर्च तुमच्या आवडीचे नसल्यास दुसरे चर्च शोधा, पण तुम्हाला त्या कम्युनिटीचे स्तर, मूल्य, कम्युनिटी आणि शिक्षण आणि कम्युनिटीची जीवनशैली आवडेल हे निश्चित करा. हे देखील खूप महत्वाचे आहे. आणि क्रमांक 4, माझी इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराशी बोलायला सुरुवात करावी, किंवा अशी माझी इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करावी. जसे तुम्ही प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या पालकांसोबत तुमच्या आयुष्यातील तुमचे चांगले आणि वाईट दोन्हीही शेअर करत असता, तसे परमेश्वराशी बोला. लक्षात ठेवा, परमेश्वर आता तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की तुम्हाला आता तुमच्या जीवनात त्याच्या उपस्थितीची जागरूकता व्हावी. म्हणून या 4 गोष्टी ताबडतोब करा आणि तुम्ही संपूर्ण शिकवणी पुन्हा ऐकू शकता, जेणेकरून पुढे जाताना तुम्ही सामर्थ्यशाली आणि प्रोत्साहित होऊ शकाल. भविष्य आता तुमच्यासाठी परमेश्वरामध्ये खुले आहे. पुढे जा आणि सामर्थ्यशाली आशीर्वाद प्राप्त करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल.